नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान झालं। 23 नोव्हेंबरला मतमोजणी झाली आणि 23 नोव्हेंबरला ऐतिहासिक विजय महायुतीच्या पारड्यामध्ये पडला। आता एवढा मोठा विजय मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शपथविधी होईल असं वाटलं होतं, परंतु दुसऱ्या दिवशी झालं नाही, तिसऱ्या दिवशी झालं नाही आणि असं एकामागून एक दिवस चाललेले आहेत। आणि असं असताना महायुतीचं मंत्रिमंडळ मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल साशंकता अजूनही जनतेच्या मनामध्ये आहे। मग एवढं मोठं बहुमत मिळूनही असं का होतंय? भाजप महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष बनला 132 जागा घेऊन। एकनाथ शिंदे 2 नंबरला आले 57 जागा घेऊन। अजितदादा 3 नंबरवरती आहेत 41 जागा आणून। आणि असं असताना सुद्धा महायुतीमध्ये अस्वस्थता, एक शांतता पसरलेली आहे। आणि म्हणून एक सहज प्रश्न पडतोय, इतना सन्नाटा क्यों है भाई? नेमकं काय घडतंय ते जाणून घ्यायचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, एकूणच ही निवडणूक प्रचंड जास्त महत्त्वाची होती, ती एकनाथ शिंदेंसाठी आणि अजित पवारांसाठी आणि अर्थातच देवेंद्र फडणवीसांसाठी। त्याचे कारणही तसेच होते। शिवसेनेला मोठं भगदाड पाडून, मोठी बंडखोरी करून एकनाथ शिंदे हे भाजपसोबत जात सत्तेत सहभागी झाले आणि भाजपने त्यांना पक्ष व पक्षाचं चिन्ह मिळवून दिलं। अर्थात यात स्वार्थ हा भाजपचाच होता, कारण भाजपला हिंदुत्ववादी मतं घेण्यामध्ये धनुष्यबाणाची अडचण होणार होती। उद्धव ठाकरेंऐवजी धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव महाराष्ट्राला जास्त प्रिय आहे आणि ते ओळखून तेच नाव आणि चिन्ह आपल्या दावणीला बांधायचं हे कदाचित भाजपने ठरवलेलं होतं। आणि अर्थात घडलं तसंच, एकनाथ शिंदेंना पक्ष व चिन्ह मिळालं। त्यानंतर अजित पवारांनी मोठी बंडखोरी केली, त्याच मार्गाने अजित पवारांना देखील पक्ष व चिन्ह मिळालं आणि अशा प्रकारे ही महायुती झाली। देवेंद्र फडणवीस, शिंदे आणि अजित पवार या तिघांनाही एक बदनामीचा कलंक लागलेला होता या महाराष्ट्रामध्ये। गद्दार म्हटलं गेलं, बेईमान म्हटलं गेलं, फोडाफोडीचं राजकारण करणारे म्हटलं गेलं आणि या सगळ्यांमध्ये अजून एक मुद्दा होता, तो म्हणजे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा। परंतु हे सगळं असताना सुद्धा एक मोठा विजय पदरात पाडणे हे महायुतीचं ध्येय होतं। लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा झटका बसल्यानंतर त्यांनी जातीय समीकरण बाजूला ठेवून धार्मिक ध्रुवीकरणावरती भर दिला आणि एका जागेवरती फोकस करून, म्हणजे अगदी तुम्ही जर साधे विचार जर केला तर शरद पवारांच्या 9 जागा पडण्याचं कारण फक्त ट्रम्पेट हे चिन्ह आहे, ज्या चिन्हाच्या विरुद्ध शरद पवार हे निवडणूक आयोगाकडे गेले होते, नंतर कोर्टामध्ये गेले होते, परंतु ते चिन्ह तसंच राहिलं आणि कुठेतरी शरद पवारांना 9 जागा गमवाव्या लागल्या। म्हणजे इतकं बारीक सूक्ष्म नियोजन महायुतीने या निवडणुकीसाठी केलेलं होतं। त्याचं कारण होतं लोकसभेमध्ये भेटलेला धडा। त्यानंतर उद्धव ठाकरेंपासून वेगळं झाल्यानंतर खरी शिवसेना कुणाची हे सांगणारी ही निवडणूक होती, कारण बंडखोरी झाल्यापासून उद्धव ठाकरे म्हणत होते निवडणुका घ्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू द्या की खरी शिवसेना कुणाची आहे, जनतेच्या दरबारामध्ये आम्हाला जाऊ द्या। शरद पवारही तेच म्हणत होते। त्यामुळे ही निवडणूक उद्धव ठाकरे यांच्यासाठी, शरद पवारांसाठी जशी ही अस्तित्वाची लढाई होती, तशीच ही लढाई शिंदे आणि अजित पवारांसाठी होती। आणि मग ही लढाई झाली आणि अर्थात महायुतीला मोठं बहुमत मिळालं। मग अर्थातच अख्ख्या महाराष्ट्राने गृहीत धरलं की चला, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होतील। अजित पवारांनी तर पहिल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये कळवून दिलं की मला अर्थ मंत्रालय पाहिजे। ते म्हणाले ना, आर्थिक शिस्त लावावी लागेल राज्याला, यातून ते हेच सांगत होते की मला अर्थ मंत्रालय द्या, मी बरोबर शिस्त लावतो। आता अजितदादांची शिस्त महाराष्ट्रात नाही, अख्ख्या भारतात फेमस आहे। नरेंद्र मोदींना आता चांगलं माहिती, काहीतरी ते 70,000 कोटीचं बोलत असतात जेव्हा ते विरोधात होते त्यावेळेस। आणि मग आता सत्ता स्थापन करण्याची वेळ आल्यानंतर, क्लिअर मेजॉरिटी असल्यानंतर, भाजपचे 132 जागा आलेल्या असल्यानंतर, 5 अपक्षांचा पाठिंब्याने 137 झाल्यानंतरही
देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याची डेअरिंग भाजपकडून होत नाही। त्याचं कारण आहे एकनाथ शिंदे। जर एकनाथ शिंदेंना डावलल्या गेलं तर उद्धव ठाकरे हे प्रचंड मोठी भरारी घेतील, ही सगळ्यात पहिली शक्यता जी भाजपला सतावते। आणि भाजप त्याचा अभ्यास करत आहे की नेमकं यांना बाजूला करायचं कसं। कारण जर एकनाथ शिंदेंना डावलल्या गेलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मेसेज जाईल की भाजप गरज सरो वैद्य मरो याच मानसिकतेत आहे। एक नंबरचा पक्ष तर भाजप मागच्या वेळेसही होता, मग त्यावेळेस शिंदेंनी 50 आमदार नेल्यावर त्यांना मुख्यमंत्री केलं, कारण तेव्हा गरज होती सत्तेची। आणि आता एकनाथ शिंदेंकडे 57 मंत्री आमदार आहेत, मग आता गरज नाही आहे तर आता त्यांना मुख्यमंत्री बनवायचं नाही का? मग हा मेसेज महाराष्ट्रामध्ये जाईल आणि त्यामुळे भाजपला ती एक मुख्य अडचण वाटते। आणि हा मेसेज गेल्यानंतर शिंदेंचं काय होईल ते माहित नाही, पण उद्धव ठाकरे पुन्हा एकदा जिवंत होतील हे मात्र 100% खरं आहे। या भीतीने भाजप थोडंसं डामडवलं आहे अजून। दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे हे समजल्या जातात तितके साधे नाहीत जे उद्धव ठाकरेंना म्हणजे बंडखोरी करू शकता, धोका देऊ शकता, ते भाजपला सुद्धा बाजूला सारून सत्तेत बसू शकतात। पुन्हा एकदा भाजप एक नंबरचा पक्ष असताना जर सत्तेतून बाहेर जर राहिला तर भाजप एवढी नामुष्की कोणावर येणार नाही। कारण अजितदादा आज ना उद्या शरद पवारांकडे जाणारच आणि ते त्यांना माफ करणार हे वारंवार त्यांच्या चर्चेतून आलंय। मग एकनाथ शिंदे जर परत गेले तर आणि शिंदेंना मुख्यमंत्री करून हे सगळ्यांनी जर बाहेरून पाठिंबा दिला तर, कारण या सगळ्यांचं अंतिम ध्येय काय आहे की भाजपला सत्तेत बसू द्यायचं नाही। आणि जर मग असे जर काही कॅल्क्युलेशन जर झाले आणि ते महाराष्ट्रात शक्य आहे, कोणी आता हे शिकवायला येऊ नये की असं होणार नाही, हे आता कोणी सांगू नये, कारण महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं। भाजप अजित पवारांसोबत जाऊ शकते, भाजपमध्ये अशोक चव्हाण जाऊ शकता आणि भाजप शरद पवारांच्या पाठिंब्यावरती सरकार पण बनवू शकतं। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठलीही गोष्ट आता अशक्य राहिलेली नाही, ही भीती भाजपच्या मनात आहे आणि म्हणून भाजप शांत बसलेला आहे। एक एकनाथ शिंदेंना डावलण्यामुळे होणारे परिणाम आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट शरद पवार आणि शिंदे यांच्यामध्ये जे सख्य आहे त्याच्यामुळे जर चुकून शरद पवारांनी जर डाव टाकला तर तो भाजपला सत्तेपासून दूर ठेवू शकतो। आणि या गोष्टीमुळे सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड शांतता आपल्याला अनुभवायला मिळते। हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।